चला दोन्ही टीमला मी विनंती करू की आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा। आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहणार आहोत। आई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट देवेन चिंचवली। देवीचा पाडा टीमने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे चिंचवली टीमला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। कालच्या दिवसामध्ये देवीचा पाडा 40+ या टीमचा बोलबाला राहिला। चांगला खेळ साकार केला, परंतु क्वार्टर फायनल मध्ये थोडंसं एक षटक 30 षटक मागणं राहिलं। 30 धावा तिथे खर्च केला, त्यामुळे मॅच मध्ये यू टर्न भेटला आणि चॅलेंजर्स बेलवली टीमने पराभूत केलं देवीचा पाडा टीमला। आणि तिथे मात्र चॅलेंजर्स बेलवली सुपर 5 मध्ये दाखल झालेला तिसरा संघ कालच्या दिवसामध्ये मिळाला। आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 5 मध्ये दाखल होईल हे मात्र येणारी वेळ काल जरूर आपल्याला सांगून जाईल। येस पंच, लेट्स प्ले। टाइम अलर्ट असेल। 4 षटकाचा सामना तुम्हाला 3 षटके 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे, याच्याकडे लक्ष असू द्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि देवीदास अशी सलामीची जोडी। गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विकास पाटील ला पराचरित करण्यात आले। कशा प्रकारे P1चं षटक हातलेल। मागील मॅच ब्राह्मण करवले या टीमने जिंकली। ब्राह्मण करवले आपण कुठेही जाऊ नका, आपण यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवणार आहोत। विनर विनर हा सामना खेळवला जाईल। मॅच ऑन, पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न। मिडॉनचा खेळाडू तिथे चेंडूपर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल। पहिल्या चेंडूवरती धाव मिळते। एका धावेने धाव संख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय बॅटिंग करत असताना देवेन 11 चिंचवली संघ। पुढील बॉल विकास पाटील। हो, यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता। बॅटची इनर एज लागली होती, परंतु विकेट किपिंग चांगली पाहायला मिळते। कोणतीही धाव नाही या चेंडूवरती। स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु कनेक्शन खराब राहिलं। विकास पाटील तयार, पुढचा बॉल। हो, यावेळी खराब बॉल होता, परंतु इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक हँड टेकन। पहिल्या विकेटचं पतन। बॅटिंग करत असताना देवीदास 0 माघारी परततोय। फुलटॉस बॉल होता आणि त्यावरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावला देवीदास या खेळाडूने। 0 माघारी परतलाय। स्वतःवर खूप निराश असेल, कारण की फुलटॉस चेंडूवरती 6 किंवा चौकार जरूर असता। फाईन लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये, त्यामुळे प्रयत्न चांगला राहिला, परंतु एज लागली आणि शॉर्ट बॅकवर्ड स्पेल लेग रिजन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। त्याने मात्र चांगला जज केला त्या बॉलला। यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न। स्लॉट मध्ये चेंडू होता, टप्पा खाल्यानंतर इन स्विंग आतमध्ये वळवला जातोय हा बॉल। चांगली गोलंदाजी अद्याप विकास पाटील या गोलंदाजाची। 4 चेंडूचा खेळ झाला आणि 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त सिंगल, म्हणजेच खऱ्या अर्थाने टॉस जिंकला देवीचा पाडा टीमने। टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि निर्णय आतापर्यंत तरी चांगला पाहायला मिळतोय। यावेळी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सोडून दिला जातोय। फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू, लगातार डॉट बॉल फेकून फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट केला जातोय। संदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय आणि कशी बॅटिंग राहील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण।
आता मात्र इथून संकटात थोडंसं सापडलाय बॅटिंग करत असताना चिंचवली टीम. यावेळी देखील लोअर फुल टॉस टाकला होता ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट केली आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती आफ्टर 1 ओव्हर्स. रन्स टू पवन चिंचवली. टप्पा पीच झाल्यानंतर उसळी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा चेंडू देखील डॉट आपण पाहतोय. लगातारचे डॉट बॉल गर्दनकाळ राहतील इथून बॅटिंग करत असताना चिंचवली टीमसाठी. कारण इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. एखादरी खेळाडूला इथून विस्फोटक बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल तरच संघ फायटिंग स्कोअरपर्यंत पोहोचू शकतो. यावेळी शरीरापासून दूर ठेवला आहे. वाईड प्लस एक धावेचा प्रयत्न. वाईड +1 अशा 2 धावा. नशिबाची साथ चिंचवली टीमला मिळते. एक धाव मिळाली प्लस वाईडची म्हणजे अशा 2 धावा या ॲड केल्या असतील धाव फलकावरती. टोटल 4 धावा धाव फलकावरती आता लागलेल्या आहेत. सुरुवात अतिशय संत गतीने चालू आहे देवेन 11 चिंचवली संघाची. आई गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा चांगला खेळ सादर करत असताना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि बॅकवर्ड स्पेल रिझनमध्ये एक खेळाडू तैनात आणि स्वीपर कव्हरमध्ये 30 सर्कलच्या बाहेर एक खेळाडू पाहायला मिळेल. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साईडला तडाखा. चेंडू थांबणार नाही. मच नीडेड बाउंड्री. बॅट्समन संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. यावेळी देखील फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू आहेत. दूरवरून येतील. चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतील आणि आउटफील्ड फास्ट त्याचा फायदा जरूर फिल्डिंग डिपार्टमेंट उचलत असताना बॅटिंग डिपार्टमेंट उचलत असताना
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धावा काढल्या या चेंडूवरती 3 धावा सक्सेसफुल इथं पाहायला मिळतील. आणि अशा रीतीनं षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना देवेन 11 चिंचवली टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे टोटल 16 या आकड्यावरती. थँक्यू वडील. 19 धावा धावफलकावरती लागलेत. माफ करा, स्कोरर नवीन असल्या कारणामुळे थोड्याशा चुका होत आहेत. असो, 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. एक बाद अशी सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये. आता खेळपट्टी अतिशय ठणक होईल. चेंडू चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून खेळ कसा राहील. पहिल्या षटकाचा विचार केला, 2 धावा फक्त खर्च केल्या होत्या विकासने. अगदी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग केली होती विकास पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर राकेशने बऱ्याच धावा खर्च केल्या. राकेशनेचा विचार केला तर राकेशने टोटल 17 धावा राकेशने खर्च केल्या. महागडं षटक राहिलं दुसरं आणि कमबॅक केला या मॅचमध्ये देवेन 11 चिंचवली संघाने. असं वाटलं होतं बॅकफुटला ढकलेल की काय देवीचा पाडा टीम. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी. इथून मात्र संदेश पाटील आणि सलामीला आलेला योगेश चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना आपण इथे पाहतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल सालुंके हा गोलंदाज दाखल झालाय. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. इथून राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. चला स्पीडअप करा देवीचा पाडा टीम. आपण थोडंसं जलद गतीने सामन्याला सुरुवात करायची. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. रनवेमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. पुन्हा एकदा तयार राहील राहुल सालुंके गोलंदाजीसाठी. पुढील मॅच आपण पाहणार आहोत क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि दोन टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो संघ तिथे खेळला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. पंचाचा इशारा होतोय. हा बॉल वाईड आहे. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टोटल 20 ऑन बोर्ड. 20 धावा. आता मात्र चांगली धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागलेली आहे चिंचवली या टीमची. ओ आपटी बार. यावेळी अखूट टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात आणि तिथे मात्र कंप्लीट केल्या. तेवढं एक धाव फक्त कंप्लीट केली जाईल आणि एका धावीच्या मधीनं संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 21 धावा फलकावरती. खराब बॉल होता. अखूट टप्प्याचा बॉल होता. कुठेही त्या चेंडूला तर पिक करू शकले असते फलंदाज, परंतु तो एंडला चेंडू लागला आणि डीप बॅकवर्ड स्पेलिंग रिझनमध्ये चेंडू तिथे पकडला गेला. आता मात्र फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. चेंजेस पाहायला मिळत आहेत. फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि वाडिश लॉंग ऑन पूर्ण पॅक केलेले आहे. ऑन साईड ऑफ साईड पूर्णपणे ओपन. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे मात्र जज करू शकले नाहीत फिल्डर होते तिथे, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू सफर होतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 रन. चौकर आलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली राहिली. पहिला वाईट बॉल, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर चौकार. इथून 4 धावेने धाव फलक पुढे. टोटल 25 धावा फलकावरती. चांगले पार्टनरशिप बिल्ड होत असताना आपण पाहतो. संदेश पाटीलचा विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेत. झालं अगदी चांगलं रचलंय. फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू ठेवलाय आणि तिथेच मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी देखील अँगल चेंज करून गोलंदाजी करत असताना आता राहुल सालुंके. आतापर्यंत त्यांनी चेंडू दोन्ही बॉल शॉर्ट ऑफ लेनचे आपल्याला पाहायला मिळाले. खूप टप्प्याचे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यावरती चांगली रन्सची लयलूट केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. यावेळी खराब गोलंदाजी. दिशायन मारा
करण्याचा प्रयत्न, शरीरापासून खूपच दूर हा बॉल टाकला. पंचाचा इशारा येतोय वाईट बॉल आणि एक धाव अजून खात्यामध्ये जोडले जाईल. 26 धावा धावा फलकावरती. इथून गोलंदाजाला आपली लाईन लेंथ इथून पकडावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्येचा विचार केला तर धाव फलक एकेरी दुहेरी धावेने का होईना पण चालू आहे. हो, यावेळी क्रॉस द बॅट केलायचा होता. या चेंडूची नित्यांत गरज होती. या चेंडूवर पिच करावा लागेल. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते खात्यामध्ये. एक धाव जरूर. धावा कशा काय येणं, धावा येणं चिंचवलीसाठी अनिवार्य राहील. 27 धावा धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. राहुलने आता मात्र लाईन लेंथ चांगले पकडले. या चेंडू गुडलेन स्पॉटवर मागील चेंडू हाताळला होता आणि त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. हो, यावेळी देखील चेंडू अखूट टाकला होता, पण तो चेंडू थोडासा खोलवर राहिलाय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये खेळाडू आहेत. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगलच्या मदतीनं टोटल 28 ऑन बोर्ड. 28 धावा एक गडींच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज राहुल सालुंके मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो, यावेळी देखील खराब गोलंदाजी. षटकातला मला वाटतं तिसरा वाईट बॉल. निराशजनक गोलंदाजी करत असताना यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. लाईन लेंथ कुठेतरी मिळत नाहीये. खराब गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना राहुल सालुंकेला आपण पाहतोय. टोटल 29 या आकड्यावरती देवेन 11 चिंचवली संघ पोहोचलेला आहे. यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, सोडून दिलाय. पंचाचा इशारा येतोय. अजून एक वाईड. त्या एक्स्ट्रा रन तुम्हाला बॅटिंग करताना खूप महागात पडतील, कारण इथून बॅटने करता जास्त धावा येत नाहीत. वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत आहेत टीम चिंचवली टीमला. हा चेंडू चांगला होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. वन हँडेड झेल. कॅच ऑफ द डे. सुजलच्या माध्यमातून हा झेल टिपण्यात आला. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या असला. चांगली फिल्डिंग सुजल मात्र. फटका अतिशय दमदार होता. राहुलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु वन हँडेड झेल सुजय म्हात्रे या फिल्डरने घेतली. मिड विकेट रिझन मध्ये होते आणि तिथून मात्र धावत झेल काउ कॉर्नर रिझन मध्ये पकडला. हो, यावेळेमध्ये शॉट ऑफ लाईन करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा तो षटक समाप्तीचा आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. आफ्टर 3 ओव्हर्स रन्स टोटल 30 रन्स but 2 wickets. थँक्यू विजय. 3 षटकाची समाप्ती झाली. 10.00च्या सरासरीने देवेन 11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. 30 या आकड्यावरती. 2 गडी जरूर गमावलेत. मागील षटकाचा विचार केला आपल्याला एक अद्भुत कॅच तिथं पकडण्यात आली सुजय म्हात्रे या फिल्डरने. वन हँडेड कॅच तिथे पकडण्यात आली. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन दाखल झालाय. सुनील मैदानाच्या आतमध्ये. राईट टर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल शरीरापासून खूपच दूर. पंच आम्हाला कळवतील की हा चेंडू वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. पंच आपण आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल राम पाटील सर चिंद्रन आणि हरिश्चंद्र फडके सर वलवली अतिशय चांगली पंचाची भूमिका आपल्याला बजावत असताना आपण पाहतोय. आणि यावेळी पहा फाईन लेग रिझन मध्ये 1 बाउन्स चेंडू ओव्हर दी लाईन. मिळतील रन्स 4 चौकार.
4 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 35 या आकड्यावरती. मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु 4 धावा आल्या. हो यावेळी लोअर फुल टॉस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेटच्या साह्याने फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू आहेत. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. चांगली फिल्डिंग. इथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. अशी धाव नसेल बा. दोन्हीही एंड कडून तुम्हाला क्रीज सोडावी लागेल. आपलं पॉपिंग क्रीज दोन्ही एंड कडून सोडलं तर ती धाव ग्राह्य धरली जाते असा नियम आहे. त्यामुळे इथे मात्र फक्त सिंगल ग्राह्य धरली जाईल. म्हणजेच एक धाव मिळेल. 36 धावा धावा फलकावरती लागताना पाहायला मिळतील देवेन 11 चिंचवली संघाच्या. षटकातले काही बॉल शिल्लक. स्लॉग ओव्हरचं षटक आपण इथे पाहतोय. धाव संख्या आपण 36 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हो यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन तुषार पाटील या फलंदाजाचा. मजबूत कतकाठी आणि फटकीतून कसे सजवेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. गोलंदाज तयार. हो यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता. क्रॉस द प्लेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचाचा इशारा या सिरीज आउट. रनआउटच्या स्वरूपात तुषार पाटील हा खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पंडित हा बॅट्समन. ओव्हर पिच बॉल प्रॉपर टाइमिंग. स्वेट साउंड मिडल ऑफ द बैट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. थँक्यू डीजे. लांब लचक हिट पंडितच्या बॅटमधून. हो यावेळी लोअर फुल टॉस गॅप मध्ये चेंडू पाठवण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्रास हा चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र पंचाच्या निर्णयाच्या प्रतीक्षा आपण करूया. या चेंडूवरती धावा किती घेतल्या आहेत त्या मात्र जरूर आपण पाहणार आहोत. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. याच्याकडे लक्ष असू द्या देवीचे पाडा टीम. या सिरीज आउट म्हणजे एक धाव फक्त इथं घेतली जाईल आणि पहिल्या सत्राची इथून समाप्ती होईल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना देवेन 11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे पंच आउट दिले ना. या सिरीज आउट म्हणजे टोटल 43 धावा झाल्या आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा टीम समोर. त्रेचाळीस धावा झाल्या आणि 44 धावांचं लक्ष ठेवलं गेले आणि गावदेवी स्पोर्ट्स देवीचा पाडा या टीम समोर. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया फेरबदल. आपण जाऊया पुन्हा एकदा फाईस ऑफ वायाल शुभम मात्रे यांच्याकडे. थँक्यू.
हॅलो, थँक्यू सो मच लवेश जिटिके सर. दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या सत्राला आपण करतोय सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन. दुसरी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. देवेन 11 चिंचवली आणि त्यांच्या विरोधात देवीचा पाडा. टॉस मात्र देवीचा पाडा टीमने जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ते चिंचवली टीमला. पहिलाच बॉल, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. षटकार. आणि आला हा षटकार. चोवीस बॉल आणि 44 धावसंख्येची मात्र गरज होती. पहिल्याच बॉलवरती आक्रमक इरादे स्पष्ट केलेत ते राकेश पाटील या खेळाडूनं. राकेश पणीकर या खेळाडूनं. गोलंदाज लेफ्ट आर्म. हो, यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. व्ही शेप मध्ये सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू मात्र टर्न झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड तो विकेटनं. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज विशाल यावेळेस तयार आहे. विशालचा हा बॉल देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. लेफ्ट आर्म गोलंदाजाची ही खासियतच आहे. टप्पा खाल्ल्यानंतर बॉल मात्र आपोआप आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने मात्र वळण घेत असतो. अचूक टप्पा आहे, परफेक्ट वेग, अगदी वेगावरती नियंत्रण देखील विशाल या गोलंदाजाचा आहे. आणि त्याचमुळे आपण पाहिलं की एक षटकार खाल्ल्यानंतर देखील तदनंतरचे 2 बॉल विशालनं मात्र डॉट फेकलेत. यावेळेस मात्र बॅटच्या रेडारमध्ये आला नाहीये. मिडऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. फिल्डर आलेत बॅकअप देण्यासाठी. चेंडूची फेकी जोपर्यंत होईल त्या अगोदर मात्र एक सिंगल रन या चेंडूवरती धावून कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचले 7 या आकड्यावरती. सलामीची जोडी सुजय मात्रे आणि त्यानंतर राकेश ही सलामीची जोडी आपण बॅटिंग करत असताना देवीचा पाडा या टीम कडून मात्र मैदानात पाहता. डावकुऱ्या हाताचा खेळाडू आहे. स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक रोटेशन मात्र झालंय. फिल्डिंगची विवर असणं आपण पाहिली तर अगदी एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, मिड ऑन, मिड ऑफ. एक फिल्डर आपण पाहिलं तर गलीमध्ये देखील आहे. एक फिल्डर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला एक फिल्डर आपण पाहतात स्क्वेअर लेगला. हा चेंडू गोलंदाज तयार आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहता थोडीशी दिशा भरकटलाय गोलंदाज. लाईन थोडीशी खराब आहे. यस पंच आमच्या दिशेने वलटात इशारा देतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. पहिली एक्स्ट्रा रन विशालच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं टीमची टोटल 1 ने वाढली आणि पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धाव फलक्यावरती आपण पाहताय की पहिलं षटक चालू आहे. विशाल पहिल्या बॉलवरती 6 खाऊन तर नंतर ते 2 बॉल अतिशय चांगल्यारीत्या मात्र फेकलेत. लो फुल टॉस होता. गॅप मधून बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज सुजयच्या बॅटमधून हा चौकार. टोटल पोहोचली ती 12 या आकड्यावरती. सलामीचं षटक आहे. सलामीच्या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मात्र आपण पाहताय या देवीचा पाडा टीम या संघाकडून मात्र या ठिकाणी होतीये. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. थोडेसे चालाकीनं गोलंदाजी केली आहे. फलंदाजी लेंथ रिदम ओळखलं. चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा फेकला आणि शेवटच्या बॉलवरती मात्र धाव मिळणार नाहीये. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना देवीचा पाडा हा संघ जाऊन पोहोचला तो विदाउट लॉस पहिल्या षटकानंतर 12 या धावसंख्येवरती.
18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहताय तर 32 धावसंख्येची गरज आहे. इनॅट नंबर 2 चा गोलंदाज किरण मात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. आणि या सध्याच्या स्थितीला पाहिलं तर आपण थोडंसं भीतीचं वातावरण देखील या इलाक्यामध्ये या परिसरामध्ये पाहायला मिळालंय. 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी बिबट्या देखील आढळलाय. शॉर्ट ऑफ लेन होता, कसा सोडेल हा खेळाडू. लॉलीपॉप मिळाला, त्याचा फायदा उचलला, बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे. बॉल सीमा पार. इट्स अ बिग हिट. षटकार. राकेशच्या बॅट मधून हा दुसरा षटकार या इनिंग मधील आपण पाहताय. षटकार आलाय, षटकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावरती. राकेशनं मात्र आता आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती 6 आला, त्यानंतर डॉट खेळला होता बॉल. हा चेंडू बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही. ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत, येतील, उचलतील, फेकतील. कमालीची फिल्डिंग. लगेच आपण पाहिलं तर एका ऍक्शन मध्ये थ्रो विकेट किपरकडे आलाय. सिंगल मिळेल, सिंगलला स्ट्राईक रोटेट होईल, धावसंख्या 1 ने वाढेल आणि पोहोचेल ती या 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती लागल्यावर फिल्डिंगची व्हीवर असणार थोडीशी चेंज पाहायला मिळालेली आहे. त्याची जोडी मात्र मैदानात खेळ करते. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज सुजयला आपण पाहताय. डावकुरा त्याचा बॅटर. फ्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथून आपण पाहता पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळालेली आहे. आणि यस, दोन्ही पंच आपण पाहताय की डिस्कस करतायत. लाऊड अपील तर झाली होती. क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी आपण पाहिलं प्रॉपर मिडल ऑफ दी बॅट बॉल आला नाहीये. येस, पंचांचं बोट मात्र आकाशात. विकेट नंबर 1 गॉन. पहिला आदरा मिळालाय तो देवी सापाडा संघाला. फलंदाज मात्र बाद झालाय. पहिला धक्का मिळालाय तो देवीचा पाडा या संघाला. सुजय आपण पाहताय 3 बॉल आणि 4 धावसंख्येवरती पबलेन मध्ये परतलाय. नवीन खेळाडू त्याची जागा सावरण्यासाठी इनॅट नंबर 3 ला वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण आता विकास पाटील यांना पाहतोय. आणखीन एक धावकुऱ्या हाताचा खेळाडू लेफ्टी बॅट्समन आता स्ट्राईक एंड वरती आहे. 15-25 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चला तिकडून मामांचा ग्रीन सिग्नल देखील आलाय. मॅच ऑन.
सिंगल रन मिळालेले आहे. सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि 23 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी किरण म्हात्रेने देखील केली आहे. पहिल्या बॉलवरती 6 लगावून त्यानंतर थोडंसं कमबॅक केलंय. हा चेंडू व्हॉट अ शॉट यार. इट्स अ क्लासिकल हिट. बॉल मात्र आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट. षटकार. हॅलो थँक्यू जय. 2 षटकानंतर धावफलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 27-27 आणि इथून आता 12 बॉल अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहताय फलंदाजी करत असताना राकेश यांची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. 3 6 त्यांना आतापर्यंत लगावलेत आणि 3 6 मदतीने राकेश वैयक्तिक खेळतायत ते 20 या धावसंख्येवरती. 7 बॉल आतापर्यंत फक्त फेस केलेत आणि तब्बल 20 धावसंख्येवरती ते बॅटिंग करत आहेत. 12 बॉल आणि 17ची गरज आहे. नवीन खेळाडू आता विकास पाटील देखील स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्कवरती तिसरा गोलंदाज देवेन 11 चिंचवली या संघाकडून. शिवाजी मात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण या ठिकाणी पाहू शकताय. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक फिल्डर लॉंग ऑन, एक फिल्डर लॉंग ऑफला, एक फिल्डर अगदी आपण पाहिलं तर थोडासा डीप मध्ये स्क्वेअरला, एक फिल्डर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला देखील तैनात आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे विकास पाटील हा खेळाडू मात्र चकलाय. ऑन साईडला सुरुवातीला ठरवलं होतं हा बॉल ऑन साईडला खेळायचा. बॉल बॅटच्या अगदी रेंजमध्ये आला नाहीये. थोडासा वाईट लाईनच्या जवळून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. हा चेंडू फुल टॉस होता. ऑन साइडला खेळलाय. फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. विकेटच्या बॅटमधून हा चौकार. चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल जरूर आला होता परंतु तदनंतर कोणताही प्रेशर कोणताही दबाव न झुगाडता लगेच विकासनं मात्र लगावला चौकार. समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल ते 10 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहताय. यस पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. थोडेसे शफल झाले होते विकास. त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर करण्याच्या नादात मात्र वाईड लाईनच्या थोडासा बाहेरून चेंडू गेला. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतो. आणखीन एक एक्स्ट्रा धाव बॅटिंग करणाऱ्या देवीचा पाड्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या होईल ती 32. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 12ची गरज. भरपूर शफल झाले. भरपूर जागा बनवली होती. रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाज देखील चालाक आहे. खेळाडूला मात्र फॉलो केला. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 9 चेंडू 12ची गरज. मॅचमध्ये अजूनही रोमांच बाकी आहे. कदाचित या 3 बॉलवरती एका दुसरी विकेट जर आली, डॉट बॉल जर आले, शेवटपर्यंत मॅच जर गेली तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला रोमांचक सामना मात्र पाहायला मिळेल. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर मॅचमध्ये देवीचा पाडा संघ हा थोडासा पुढे जाईल. हा चेंडू देखील चांगला फटका आहे. फिल्डर आले, चांगले प्रयत्न झाले त्या ठिकाणी. कदाचित झेल घ्यायची की चेंडू अडवायचा या दुहेरी मनस्थितीत तो फिल्डर होता परंतु शेवटला मात्र ठरवले की बॉल अडवायचा आणि देखील बॉल अडवला देखील. कमीत कमी मित्रमणे आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात आणि सध्याच्या स्थितीला झेल घेण्यापेक्षा मित्रमणे धावा वाचवणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. सिंगल धाव मिळालेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली ती 33 वरती. 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 11. राकेश आता स्ट्राईक एंडवरती आहे. 7 बॉलवरती 20 धावांची विस्फोटक बॅटिंग मात्र त्यांना आजच्या दिवसामध्ये साकारली आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म रावतो विकेटनं. यावेळेस देखील थोडेसे शफल झाले. जागा बनवली. राकेशच्या बॅटमधून हा चौथा हाय हँडसम षटकार.
हा चेंडू आपण पाहताय की लाऊड अपील पंचाकडे मात्र केली जाते. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाहीये आणि इथून आपण पाहताय फलंदाज मात्र झालाय बाद आणि शेवटच्या बॉलवर त्या महत्वपूर्ण धक्का लागलाय तो देवीसापाडा या संघाला. नऊ चेंडू आणि 26 धावसंख्येची विस्फोटक इनिंग आपल्या संघासाठी खेळून या ठिकाणी राकेश मात्र पवेलियन मध्ये परतलेत, परंतु संघाला मित्र म्हणेन की संकटातून त्यांनी बाहेर काढलाय. आपल्या संघासाठी संकटमोचकाची भूमिका आजच्या दिवसामध्ये राकेश यांनी मात्र बजावली. 9 बॉल आणि 26 धावा आणि त्यामध्ये आपण पाहिले ते 4 बिग हिट षटकार. शेवटचं 6 बॉल आता बाकी आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 5 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कोणता गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती येईल, कोणताच्या गोलंदाज या धावा या डिफेंड करेल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. ओमकार भंडारी शेवटचा बॉलर, गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुनील या ठिकाणी आहे. फुल टॉस होता, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉटन बोल्ट चांगला झेल टिपला. पहिल्या बॉलवरती धक्का मिळाला. रोमांच अजून कायम आहे. फलंदाज पहिल्या बॉलवरती झालाय बाद. पाच बॉल आणि 5 धावसंख्येची मात्र गरज आहे. 6 बॉल 5 पाहिजे होत्या. फुल टॉस बॉल होता. आपण पाहिलं तर विकासला देखील वाटलं की बॉल सीमारेषा पलीकडे मारू आणि सामना मात्र पहिल्याच बॉलवरती आपण फिनिश करू, परंतु मी तर म्हणेन की सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात विकास मात्र पवेलियनमध्ये परतला. 5 बॉल आणि 5 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार आपण पाहताय 5 बॉलवरती जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. पाच बॉल आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती अजय म्हात्रेला आपण पाहता. एक मजबूत शरीरयष्टी असलेला खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे. उर्ध विकेटनं गोलंदाज मात्र यावेळेस सज्ज आहे. दुसरा बॉल, बॅटची कट लागली होती. ओमकारचा हा चेंडू चांगला होता. फिल्डिंगची साथ मात्र मिळणार नाहीये. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड केला जातोय, परंतु कमीत कमी 2 धावा आपल्या टीमसाठी मात्र वाचवल्यात. या बॉलवरती मिळाल्या त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 41 आकड्यावरती. 4 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. कदाचित हा बॉल जर फील्ड केला असता, डॉट बॉल झाला असता, तर मी तर म्हणेन थोडं का होईना सामना या सामन्यामध्ये देवेन 11 चिंचवली हा संघ आला असता, परंतु 4 चेंडूवरती मिळाल्या त्या 2 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. फटका चांगला आहे, परंतु फिल्डर देखील त्यांना फिल्डिंग फार चांगली होत नाहीये. थोडंसं खराब फिल्डिंग झाली आहे. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न, थोडंसं तुतू मैमे पाहायला मिळालं. मिस कॉलिंग, मिस अंडरस्टँडिंग
आणि त्याच्या मोबदल्यात मिळालेली आहे ती विकेट. अजयला परतावा लागेल या ठिकाणी माघारी, फलंदाज झाल्या बाद. तीन चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 2 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी मिस्ड अंडरस्टँडिंग देखील झाली होती. अजयला देखील वाटलं की 2 रन्स कंप्लीट होऊ शकतायत. अजयने क्रीज मात्र सोडली होती. शेवटला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूचा नकार आला आणि त्यानंतर मात्र अजयला परतावा लागले माघारी. मॅचमध्ये ट्विस्ट थोडंसं निर्माण झालंय. 3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती लक्की पाटीलला आपण पाहताय. 3 बॉल 2. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग अजून परत लावण्यात आली नाहीये. कट केलाय, सिंगल, धाव कंप्लीट, स्कोर इज लेवल नाव. बट कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 धाव अजून विजयासाठी बनवायची आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 1 धावसंख्येची मात्र गरज आहे. प्रेक्षकांना ज्या सामन्याची अपेक्षा असते, प्रेक्षकांना जो सामना हवा असतो तो सामना मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. 2 बॉल 1 ची गरज आहे. रफ अँड टफ मॅच या ठिकाणी मात्र आपण पाहताय. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र हा सामना जिंकण्यासाठी चालू आहेत, परंतु शेवटपर्यंत ज्या खेळाडूचे आणि ज्या संघाचे प्रयत्न प्रामाणिक असतील त्या संघाला मात्र विजयश्री निश्चित या ठिकाणी मात्र मिळून जाईल. 2 बॉल 1 ची गरज. फिल्डिंगमध्ये थोडीशी चेंज पाहायला मिळाले आहेत. 2 फिल्डर, एक आपण पाहिलं तर थोडा मिड ऑफच्या पुढे, एक फिल्डर अगदी पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट, एक फिल्डर पाहिलं तर लॉंग ऑनला आहे आणि एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरच्या थोडासा पुढे देखील तैनात केलाय. 2 चेंडू 1 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज, समोर टाकलाय बॉल, ऑन साइडला पुश केलाय. सिंगलचा प्रयत्न, डिरेक्ट हिट जर झाला असता तर रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु तसं घडत नाहीये. आज सामना एक रोमांचक स्थितीमध्ये मात्र जिंकला तो देवीसापाडा या संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम देवीसापाडा. कुठेही जाऊ नका, लगेच आपली सेकंड राऊंडची मॅच मात्र या ठिकाणी खेळवली जाईल. क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्याच्या विरोधात देवीसापाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या.